श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. सगळ्यांना माहिती आहे आज दिव्यांची अमावस्या आहे. तर उद्यापासून श्रावण चालू होतो आहे आणि येणारा पहिला शुक्रवार ही जिविती मातेची पूजा करायची असते. तर ही जिविती माता मुख्यतः लहान मुलांची जीवनदायिनी देवी आहे. तर श्रावण महिन्यातील दर शुक्रवारी जिविती मातेचं व्रत केलं जातं. ह्या व्रताची जिविती माता ही ह्या व्रताची देवता आहे. तर जिविती ही लहान मुलांचे रक्षण करणारी देवी म्हणून मानलं जातं. तर श्रावण महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी भिंतीवर गंधाने जिवितीचे चित्र काढून किंवा जिवितीचं छापील चित्र लावून स्त्रिया त्याची पूजा करतात किंवा प्रत्येक आई आपल्या लहान मुलांसाठी तिची पूजा करते. आणि शुक्रवारी घरातील सर्व लहान मुलांचं औक्षण करून जिविती आईला त्यांचे रक्षण करावे अशी मनोभावे प्रार्थना केली जाते. श्रावणी शुक्रवार व जिवितीचे पूजन हे अनेक घराण्यांचा कुलधर्म किंवा कुलाचार आहे. श्रावणातल्या शुक्रवारी कुलदेवीची किंवा देवी लक्ष्मीची आराधना केली जाते. सुवासिनींना भोजन किंवा हळदी कुंकू किंवा एखादं वाण देऊन त्यांची ओटी भरली जाते. श्रावणातल्या 4 शुक्रवारी जिवितीची पूजा केली जाते आणि ह्या दिवशी संध्याकाळी तुम्ही म्हणजे प्रत्येक आई ह्या संध्याकाळी फुटाणे किंवा गुळाचा नैवेद्य दाखवून जिविती मातेची आरती करायची असते. आणि ही पूजा शक्यतो संतती रक्षणार्थ मांडली जाते. आता जिवितीची पूजा कशी करायची, तर जिवितीचे चित्र श्रावण महिन्याच्या सुरुवातीत जो वार आहे, जसे मंगळवार, बुधवार, शुक्रवार किंवा शनिवार येईल त्या दिवशी देवाऱ्याच्या भिंतीवर लावतात. आणि श्रावण शुक्रवारी आपल्या कुलदेवीची किंवा लक्ष्मी देवीची आणि जिवितीची पूजा केली जाते. आणि जिवितीची पूजा शुक्रवारी जिविती मातेची जी प्रतिमा आपण शुक्रवारी भिंतीला लावतो, म्हणजे देवघराच्या शेजारी लावायची भिंतीला ती प्रतिमा, आणि तिला फुले, आघाडा, दुर्वा ह्यांची एकत्र करून माळ केली जाते आणि ती घातली जाते. देवीला कापसाची वात त्याची जी माळ आहे 21 किंवा 7 किंवा 5 याची, ती पण अर्पण केली जाते. मण्यांची माळ म्हणतो आपण तिला. आणि देवीला अक्षता वाहिल्या जातात. जिविती मातेची आरती केली जाते. विड्यांचा पानासोबत सुपारी व फळ ठेवून दूध साखरेचा किंवा गुळासह चणे फुटाण्याचा नैवेद्य दाखवतात. संध्याकाळी स्वयंपाकात वरण भात, तुम्ही जी काही पोळी भाजी कराल त्याचा नैवेद्य दाखवायचा. आणि संध्याकाळी लहान मुलांना औक्षण करायचं असतं. एखादं सुवासन आलं तर तिची आपण वाण देऊन ओटी भरतो किंवा तिला पान सुपारी देतो किंवा प्रत्येक शुक्रवारी जसं सुवासिनीला तुम्ही बोलू शकता, तिची तुमच्या परीने ओटी भरू शकता. शक्य नसेल तर शेवटच्या शुक्रवारी तुम्ही एखादं सुवासन बोलून तिला जेव घालून तिची ओटी भरलीत तरी चालेल. आणि शेवटच्या शुक्रवारी, श्रावणातल्या शेवटच्या शुक्रवारी तुम्हाला कणकेचे 5, 7, 9 किंवा 11 ह्याप्रमाणे पूर्णाचे दिवे बनवायचे असतात. आणि ह्या दिव्यांनी तुम्हाला जिविती मातेचे औक्षण करायचे असते, देवाचं औक्षण करायचं असतं आणि आपल्या लहान मुलांचं औक्षण करायचं असतं. जसं आपण 4 शुक्रवार श्रावणातले 4 शुक्रवार आहेत, त्या शुक्रवारी जशी जिविती मातेची पूजा करतो त्या दिवशी रात्री जसे आपण लहान मुलांचं औक्षण करायचं असतं, तसंच शेवटच्या शुक्रवारी देखील तुम्हाला हे पूर्णाचे दिव्यांनी लहान मुलांचं औक्षण, जिवितीचं औक्षण करायचं आहे. आणि हे दिवे दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यात सोडायचे आहेत. आणि जिविती मातेला प्रार्थना करायची आहे. म्हणजे आपण जी आई असते ती आपल्या मुलासाठी जिविती मातेला त्यांचं रक्षण कर अशी प्रार्थना करते मनोभावे. माझं लेकरू जिथे कुठे असेल त्याचं रक्षण कर, त्याचं आरोग्य चांगलं असू दे, तो निरोगी असू दे अशी प्रार्थना करायची असते. आणि जिविती मातेची जी कहाणी आहे ती वाचायची आहे आपल्याला, तिची आरती करायची आहे. आणि हे केल्याने काय होणार आहे की तुमच्या लेकरांचं रक्षण होणार आहे. जिविती माता ही आपल्या लहान मुलांची जे काही आहे, लहान मुलांच्या पाठीमागे जे काही चिडचिडपणा करतात ते आजारी पडतात ते, तर ह्या सगळ्यातून त्यांना ती बाहेर काढते, त्यांचं रक्षण करते, त्यांच्यावर तिचा वरदहस्त असतो असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे प्रत्येक आईने आपल्या लहान मुलांच्या रक्षणार्थ ही पूजा करावी. आपली लहान मुलं सुखी समाधानी राहावी ह्यासाठी ही पूजा करावी.
आणि येणारा जो शुक्रवार आहे त्या दिवशी तुम्ही जेवढ्या आया आहेत त्यांनी आपल्या मुलांसाठी ही पूजा करा. कोणाची मुलं जवळ नसेल, लांब असतील, तर त्या आईंनी जिविती मातेचं तिथे जे अक्षदा आहेत त्या अक्षदा घ्यायच्या आहेत थोड्याशा आणि त्या अशा व्हायच्या आहेत आणि म्हणायचं आहे, माझं लेकरू जिथं कुठं असू दे तिथं तो सुखी, समाधानी, निरोगी असू दे, त्याचं आरोग्य चांगलं असू दे, अशी तिला प्रार्थना करायची आहे. तर जिविती मातेची कहाणी जर कोणाला हवी असेल तर मी त्याचा एक व्हिडिओसुद्धा अपलोड करते, तर तो तुम्ही नक्की बघा. जर कोणी माझ्या चॅनलला जर बघत असाल, नवीन असाल कोणी, तर त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि तुमचा सपोर्ट असाच असू द्या माझ्या चॅनलला. मी अजून मला जसं शक्य होईल तसे मी थोडे करून व्हिडिओ असे थोडक्यात माहिती असणारे शेअर करत जाईल. तर माझ्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. धन्यवाद.